नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी गुड न्यूज, आताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी. बघा सर्व माता भगिनींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर, आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी. 26 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती पाहू शकता बघा, जबरदस्त माहिती. 26 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. थेट 3,000 रुपये सुरू. लाडक्या बहिणींनो, थेट 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत. आता हे 3,000 रुपये जे ते तुम्हाला वाटप होणार आहेत, हे जे 3,000 रुपये हे कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती असणार आहे, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, थेट 3,000 रुपये सुरू. ऑक्टोबरचा हप्ता हा तुम्हाला असणार आहे आणि EKYC मध्ये पण नवीन बदल करण्यात आलेला आहे. आता EKYC मध्ये नवीन बदल काय त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं सर्व माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, नेहमीच माहिती जी ती आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात, ऑक्टोबर हप्त्याच्या संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण आपण पुराव्याच्या सहितच या ठिकाणी लगेचच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बघा, एक महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी जी ती ह्या ठिकाणी समोर येत आहे. काय महत्त्वाची बातमी? लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. पाहू शकता बघा, एक नवीन अपडेट जी आहे ती ह्या ठिकाणी हाती आलेली आहे. ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत जमा होणार आहे, कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपल्याला समोर पाहायला मिळते. आणि तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, ऑक्टोबरचा हप्ता आत्ताच आपण जर पाहिलं तर सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला आलेला आहे, म्हणजेच एकूण 15 हप्ते तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे. 15 हप्ते आल्यानंतर आता हा जो काय हप्ता असणार आहे हा 16वा हप्ता आहे. हा ऑक्टोबरचा 16वा हप्ता असणार आहे. आत्ताच आपण पाहिलं तर बघा, दिवाळी गेली, भाऊबीज पण गेलेली, तरी देखील तुम्हाला अजून पैसे आलेले नाहीत. तर त्याच्या संदर्भाचीच महत्त्वाची माहिती. दिवाळीचा जो काही बोनस आहे, भाऊबीजेची जी काही ओवाळणी आहे ती तुम्हाला ते ह्या ठिकाणी सरकार देत आहे. कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात. पुढे बघा, महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, खरे तर लाडक्या बहिणींना अलीकडेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. आत्ताच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे जे हप्त्याचे पैसे ते त्या ठिकाणी मिळालेले होते आणि निश्चितच लाडक्या बहिणींनी ते खर्च केले असतील, कारण आता दिवाळी होती. दिवाळीमध्ये भरपूर महिला भगिनींनी स्वतःसाठी साडी वगैरे घेतली असेल, किंवा मग आपण जर पाहिलं तर बघा, दिवाळीचा जो काही फराळ वगैरे असतो ते करण्यासाठी तुम्ही ते पैसे यूज केले असतील, किंवा मग तुमच्या मुलाबाळांसाठी त्या ठिकाणी तुम्ही यूज केले असतील, तर ते पैसे तुमचे खर्च झाले असतील. आता भरपूर महिला आहेत ज्या महिला भगिनींना पैसे हवे आहेत, बरोबर आहे. सप्टेंबरचा हप्ता तुमचा संपलाय, खर्च झाला आहे. आता तुम्हाला ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे पाहिजे, तर तो ऑक्टोबरचा हप्ताच तुम्हाला आता मिळणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा, सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे. सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्येच तुम्हाला वर्ग झाला होता, म्हणजे याच महिन्यामध्ये. यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा, आता हा जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे हा नोव्हेंबरमध्ये मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती बातमी म्हणजे अशी की तुम्हाला हा जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे हा तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून, म्हणजेच काय तर आज आपण जर पाहिलं तर रविवार आहे, उद्या सोमवार आहे, बरोबर आहे. उद्या सोमवार आहे, तर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच उद्यापासून केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. बघा, महत्त्वाचं लक्षात घ्या, कधीही केव्हाही तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. अतिशय महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी अपडेट आहे. बघा, यामुळे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये मिळणार का असा प्रश्न महिला भगिनी उपस्थित करत होता. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काय बातमी आहे बघा महत्त्वाची, पुढे बघा.
ती म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता जो आहे हा नोव्हेंबरमध्ये नाही तर या महिन्यातच जमा होईल अशी शक्यता आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं रविवार आजचा आहे, उद्या सोमवार आहे, उद्यापासून केव्हाही तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. लाडक्या बहिणींनो, दिवाळी झाली, दिवाळीमध्ये तुम्ही ते पैसे जे ते खर्च केले असतील, सप्टेंबरचा जो तुम्हाला हप्ता आलेला होता तो सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जमा केलेला असेल. तर लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली योजना आहे. बघा, आता आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना जी ती गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबरमध्ये नाही तर याच महिन्यात मिळणार आहे. म्हणजेच ऑक्टोबरमध्येच तुम्हाला पैसे मिळतील. आणि ही जी काही योजना आहे ती बघा गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना, सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला जातोय. बघा, आपण पाहिलं तर आतापर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयांचाच हप्ता दिला जातोय. बरोबर आहे, दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. सरकारने सांगितलं होतं मागे पण 2100 रुपये दिले जातील म्हणून. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट लिहून पाठवा बरं. ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. कारण बघा, सरकारने सांगितलं होतं तुम्हाला 2100 रुपये देण्याच्या संदर्भात, पण महत्त्वाचं काय आहे, जोपर्यंत तुम्ही सर्व लाडक्या बहिणी मागणी करत नाही तोपर्यंत सरकार पण तुम्हाला देणार नाही. बघा, सर्व लाडक्या बहिणींची मागणी असेल तर सरकार पण तुम्हाला देणार आहे. त्याच्यासाठी तुमची मागणी असणं गरजेचं आहे. जर तुमची मागणी असेल तर सरकार पण तुम्हाला देईल, तुमची मागणी नसेल तर कोणालाही मिळणार नाही आहेत. सरकारने सांगितलंय देऊ म्हणून, पण मग ते कधी देतील? त्यामुळे तुमची मागणी अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, महत्त्वाचं म्हणजे अर्थात एका वर्षात पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून 18,000 रुपयांचा लाभ वर्ग करण्यात येत आहे. एका वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर आता 16वा हप्ता आहे, म्हणजेच 12 हप्ते तुमचे झालेले आहेत आणि एका वर्षामध्ये 18,000 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला देण्यात येतात. बरोबर आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 15 हप्ते वर्ग करण्यात आलेत. बघा, एकूण 15 हप्ते तुम्हाला आता जमा झाले. हा जो हप्ता असणार आहे हा ऑक्टोबरचा 16वा हप्ता असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा 16वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता येणारा जो हप्ता असणार आहे तो तुमचा 16वा हप्ता असणार आहे आणि तो पण तुम्हाला मिळणार आहे. कधीपासून? उद्या सोमवार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच उद्यापासून केव्हाही तुम्हाला हे जे पैसे ते जमा होऊ शकतात. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये काय लिहून पाठवायचं, ज्यांना पैसे आले त्यांनी हो लिहून पाठवा, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पटापट लिहून पाठवायचे सर्वांनी, म्हणजे जेणेकरून सर्वांना समजणार आहे, सर्व लाडक्या बहिणींना पण समजणार आहे. आता बघा, पुढे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यात या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाईल. बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच उद्यापासून केव्हाही पैसे मिळू शकतात. गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला चांगलं यश मिळालंय आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली जाऊ शकते. बघा, आता आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला महत्त्वाची मोठी भेट जी ती सरकारतर्फे दिली जाऊ शकते. राज्य शासनाकडून पुढील आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYCची प्रक्रिया बंधन करण्यात आलेली होती. या प्रक्रियेसाठी शासनाकडून 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना 15 दिवसांची मुदतवाढ पण देण्यात आलेली होती KYC करण्यासाठी. दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांसाठी शासनाने KYCची जी प्रक्रिया आहे ती स्थगित केलेली आहे. बघा, KYCची जी प्रक्रिया होती ती पण तुम्हाला ह्या ठिकाणी आता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे, म्हणजेच काय तर स्थगित केलेली आहे. बरोबर आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये येईल. सोबतच तुमची KYC पण सरकारने बंद केलेली आहे. भरपूर महिलांना टेन्शन होतं आमची KYC झालेली नाही, आम्हाला पैसे येतील किंवा नाही. तर आता KYC पण सरकारने बंद केलेली आहे. त्याच्यामुळे KYC बंद केल्यामुळे ज्यांची KYC झाली त्यांना आता पैसे मिळणारच आहे, पण ज्यांची झालेली नाही आहे त्यांना देखील पैसे जे ते त्या ठिकाणी आता मिळणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.